संभाजीनगरमध्ये ते संभाजीनगरमध्ये राडा झालेला आहे मतमोजणी केंद्रावरती। संभाजीनगरमध्ये निवडणुकीचे जसे जसे निकाल वेळ जसे जवळ येऊ लागली आहे तशा तशा घटना आपल्याला बघायला मिळणार। उमेदवारांच्या ही दृश्य तिथे संभाजीनगरची दृश्य आपल्या स्क्रीनवरती। संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर कार्यकर्ते भिडले होते, जिथे पोलिसांनी ऍक्शन घेतलेली आहे आणि पोलिसांनी या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी हा लाठीचार्ज केल्याचं आपल्याला हे दिसतंय। मतमोजणी केंद्राच्या बाहेर हा राडा आपल्याला बघायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगर इथली ही दृश्य आहेत। सकाळी सकाळी मतमोजणी सुरू होण्याच्या काही वेळ आधी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालेला आहे। विशाल करोळे आपल्या सोबत आहेत। विशाल, ही दृश्य आम्ही बघतोय, किती वेळापूर्वी झालेली ही दृश्य, तर नक्की काय राडा झाला आहे विशाल? मतमोजणी केंद्र आहे आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यम प्रतिनिधींना, शिवसेनेचे जे उमेदवार प्रतिनिधी असतात त्यांना आज घेऊ द्या अशा पद्धतीवरनं सुरुवातीला थोडी बाचाबाची झाली। बाचाबाचीचं रूपांतर हाणामारी झालं। पोलिसांनी अक्षरशः त्या ठिकाणी त्यानंतर लाठीचार्ज केला आणि उमेदवारांना हुसकावून लावला। पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही सगळी लोक यांच्याकडे आय कार्ड नव्हते, यांना कुठले प्राधिकार पत्र देण्यात आलं नव्हतं, तरी सुद्धा यांचा आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न होता। पोलिसांनी त्यांना शांतपणे समजावून सांगितलं, मात्र ऐकलं नाही। त्या ठिकाणी विकास जैन हे शिवसेनेचे नेते आणि माजी महापौर तिथे गेले होते, त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला। आपण दृश्यांमध्ये बघतोय की विकास जैन सुद्धा त्या ठिकाणी आहे, पोलिसांसोबत वाद घालताय आणि त्यामुळं मग पोलीस चिडले। काही कार्यकर्ते विकास जैन यांच्या बाजूने आले आणि पोलिसांसोबत त्यांनी वाद घालायला सुरुवात केला आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि या सगळ्यांना इथून हुसकावून लावण्यात आलेलं आहे। वारंवार सांगण्यात आलं होतं की प्राधिकार पत्र असल्याशिवाय कोणीही मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये येऊ नये, मात्र शिवसेनेच्या लोकांनी हा नियम मोडला असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि तिथे आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यानिमित्तानं हा सगळा राडा झाला। पोलिसांनी जवळपास तिथे जितक्या लोकांजवळ आय कार्ड नव्हतं त्या सगळ्यांना हुसकावून लावलंय आणि ज्यांच्याकडे प्राधिकार पत्र होती त्या सगळ्यांना आत सोडलं असल्याचं पोलीस सांगतायत। मात्र जवळपास 5 ते 7 मिनिटं या ठिकाणी राडा सुरू होता आणि शिवसेनेचे नेते आणि माजी महापौर विकास जैन या ठिकाणी पोलिसांकडून मारहाण झाली असल्याचं शिवसेनेनं आरोप केलेला आहे। जी विशाल, आता या प्रकरणी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं आपल्याला दिसतंय, पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे? परिस्थिती आता पूर्णतः नियंत्रणात आलेली आहे। जवळपास 5 ते 7 मिनिटं ही धुमश्चक्री सुरू होती। शिवसेनेचे लोक आतमध्ये वारंवार घुसण्याचा प्रयत्न करत होते, बळजबरी करत होते असा पोलिसांचा दावा आहे। त्यानंतर पोलिसांनी हा लाठीचार्ज करून त्या सर्व कार्यकर्त्यांना तिथून बाहेर काढलेलं आहे। आपण बघतोय दृश्यांवर की पोलिसांनी अक्षरशः या सर्व कार्यकर्त्यांना बुकून काढलेलं आहे आणि बळाचा वापर करत जी जास्त गर्दी त्या ठिकाणी झाली होती ती गर्दी कमी केली। दृश्यांमध्ये जे दिसत आहेत ते विकास जैन आहेत, त्यांनाही काठीचा मान मिळाला आहे। एसीपी डीसीपी सर्वच दर्जाचे अधिकारी त्या ठिकाणी होते, त्यांनी गेट समोरील सर्व गर्दी आता कमी केलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। धन्यवाद विशाल, या माहितीसाठी। परिस्थितीवरती लक्ष ठेवून राहा। आपल्याला थोड्याच वेळानंतर पुन्हा एकदा अपडेट घेऊ। संभाजीनगरमध्ये आपल्याला नेहमीच बघायला मिळालेलं आहे परिस्थिती अशा प्रकारे, अशा संवेदनशील घटना तिथे नेहमीच होत असतात। धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीबद्दल। थोड्याच वेळामध्ये पुढच्या 20 मिनिटं शिल्लक आहेत।